नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर संक्रांत झालेली आहे आणि सगळ्यांचेच हळदी कुंकवाचे कार्यक्रम झाले असतील किंवा चालू असतील। तर अशा पद्धतीने मीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं। त्यासाठी मग मी स्नॅक्स म्हणून हे असे डेसिकेटेड कोकोनटचे लाडू बनवायचं ठरवलं होतं। मैत्रिणीकडून रेसिपी ऐकली होती, तर म्हटलं चला आपण ट्राय करूया। आणि माझं असं होतं, मी पहिल्यांदाच रेसिपी बनवायला घेते आणि खूप छान होते ती। तसंच ह्याच्यातही झालं होतं, खूप छान असे हे लाडू झाले होते टेस्टी। त्यासाठी काय साहित्य, तर पाव किलो खोबरं, 1 वाटी साखर आणि 2 वाटी दूध, म्हणजे अर्धा लिटर दूध होतं। आणि हे होतं एव्हरीडेचं मिल्क पावडर। त्यात तुम्ही कंडेन्स मिल्कही घालू शकतात। तर अशा पद्धतीने ते आपलं प्रमाण होतं पाव किलो खोबऱ्याला, म्हणजे 2 मोठ्या वाट्या खोबरं असेल तर 1 वाटी साखर असं ते प्रमाण, आणि मग त्याला 2 वाटी दूध। अशा पद्धतीने आता हे मी हलकंसं भाजून घेणार आहे 5 मिनिटांसाठी, अगदी गरम होईपर्यंत। जास्त त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे खोबऱ्याचा। तर डेसिकेटेड कोकोनट होतं हे, बाजारात इझिली अवेलेबल होतं, तर मी अर्धा किलो आणलं होतं। हे पाव किलो आधी भाजून घेतलं आणि त्याच्यात आपण अर्धा लिटर दूध घालणार आहोत, जे की आपलं हे खोबरं बुडेपर्यंत घालायचं आहे, म्हणजे त्यात ते छान शिजतं। आणि मग छान असं शिजल्यावर त्यात आपण थोडंसं तूप घालणार आहोत। तूप आधी घातलं भाजताना तरी चालतं, आणि नाही घातलं, स्किप केलं तरी चालेल, तसेही ते छानच होतात। तर अशा पद्धतीने मी इथे हे दूध गरम करून घेतलेलं होतं, किंवा रूम टेम्परेचरचं दूध असलं तरी चालतं। तर हे अशा पद्धतीने मी दूध घेतलेलं आहे आणि छान असं त्याला बॉईल करून घेतलेलं आहे, बघू शकता। असं मस्त याला मी आता दुधात शिजवून घेतलं पूर्ण, त्याचं पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत त्याला आपण छान शिजवून घ्यायचं आहे। पुढे मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचाही व्हिडिओ अटॅच केलेला आहे, बघायला पूर्ण विसरू नका, पूर्ण बघा। त्यात छान मैत्रिणींनी असे उखाणे घेतलेले आहेत, तर तेही नक्कीच ऐका, बघा कार्यक्रम कसा झाला होता। तर अशा पद्धतीने हे मॉइश्चर आपलं पूर्ण गेलेलं आहे। यात आता आपल्याला घालायची आहे साखर। त्याआधी थोडं तूप घालते। हे तूप भाजताना आधी घातलं तरी चालतं, आणि नाही घातलं, स्किप केलं तरीही चालतं। तर अशा पद्धतीने तूप घालून घेतलं आणि मग साखरही त्यात घालून घेतली। आता हे साखरेला पाणी सुटणार, परत त्यात ते खोबरं शिजणार, आणि शिजल्यानंतर पुन्हा त्याला आपण पूर्ण घट्ट होईपर्यंत त्याची अगदी गोळी होईल अशा पद्धतीने हातावर बघायचं। आणि हे इथे मी दूध पावडर ॲड करत आहे। इथे तुम्ही कंडेन्स मिल्कही ॲड करू शकतात तुमच्या चवीप्रमाणे, किंवा जसं अवेलेबल होईल त्याप्रमाणे। अशा पद्धतीने हे मिल्क पावडर मी यात ॲड करून घेतलेलं आहे। तर मग त्यानंतर हे छान असं शिजवून घ्यायचं। साखरेचं पाणी होतं त्यात, ते छान खोबरं शिजून जातं, पण त्याला घट्ट होऊ द्यायचं, पूर्ण गोळा बनेपर्यंत त्याचं बघायचं। आणि झालं की मग ताटात गार करून घ्यायचं। अशा पद्धतीने बघू शकता ही गोळीच तयार झालेली होती। तर आता याला आपण ताटात काढून घेऊया, म्हणजे ते जेणेकरून थंड होणार आणि मग आपल्याला पटापट असे लाडू वळता येणार। हे पाव किलोचं होतं, आणि मी अजून एक पाव किलोचं केलं। पाव किलो तर माझे मिनिमम 30 लाडू तरी झाले होते, मीडियम आकाराचे, खूप लहानही नाही आणि खूप मोठेही नाही, अशा पद्धतीने। तर हे आता सारण मी ताटात काढून घेतलं, आणि मग त्याच्या आता छान असे ते उरलेलं खोबरं जे होतं, मी म्हटली की थोडंसं खोबरं उरवून ठेवलं होतं, त्यात हे लाडू असे घोळून घ्यायचे, म्हणजे वरून त्याला असा पांढरं खोबऱ्याचा लेअर येतो, आणि मग दिसायला ते छान दिसतात। तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतले। अर्धा किलो खोबऱ्याला जवळजवळ मला 1 लिटर दूध लागलं, आणि 2 वाट्या जर आपलं नारळाचं खोबरं असेल किसलेलं, तर त्याला आपण 1 वाटी साखर असं प्रमाण घेऊ शकतो। आणि मग ते लाडू छान असे वळून घ्यायचे। हे लाडू उपवासालाही आपण खाऊ शकतो, बघू शकताय। छान असे मी गोल गरगरीत असे हे लाडू वळून घेतले। सगळे लाडू बनवून झाले होते, मग सगळेच एकदा करून घेतले आणि ठेवून दिले। हे मी आदल्या दिवशी करून घेतलं, मग दुसऱ्या दिवशी आपली जास्त धावपळ होत नाही, कारण हळदी कुंकवाच्या दिवशी एकतर आपल्याला घर आवरायचं असतं, आपला स्वतःचा मेकअप करायचा असतो, घरात मुलं असतं की त्यांचंही आवरायचं असतं, सगळंच असतं। त्यामुळे मग हे लाडू आदल्या दिवशी मी करून ठेवले होते, आणि त्यासोबत तिळगुळाचेही लाडू बनवले होते। ती रेसिपी मी याआधीच तुम्हाला सांगितलेली आहे। इथे मी आता
डेकोरेशन करून घेते आहे. हे बाहेर दाराच्या बाहेर रांगोळी काढण्याऐवजी मी अशा पद्धतीने ह्यावेळी डेकोरेशन केलं होतं. ब्लाऊज पीस घेऊन छान असं सौभाग्याचे सगळं अलंकार ठेवले होते आणि छान असं केलं होतं, बघू शकताय. मस्त झालं होतं हेही डेकोरेशन रांगोळीचं बाहेरचं. आणि आताही मी छोटीशी अशी फुलांची नथ काढली होती, तीही छान झाली होती. आणि वाण काय दिलं तर वाण बघू शकताय, मी पाव किलोची गुळाची भेली मिळते ती आणली होती. म्हटलं काय त्या वस्तू द्यायच्या प्लास्टिकच्या स्टीलच्या एक एक असतात आणि सेटही होत नाही, एक वापरतो एक वापरली जात नाही, पडून राहतात किंवा मग, म्हणून म्हटलं खायची वस्तू दिली तर ती एक वापरून तरी होईल आणि संपतं. तर अशा पद्धतीने मग मी गुळ द्यायचं ठरवलं होतं. आणि इथे मी ही फुलांची नथही घरात बनवून घेतली होती. तर इथे मी हे गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या होत्या, फुलं संपली म्हणून. तर आणि इकडे बायका यायलाही सुरुवात झाली होती. सांगत होत्या की कधीतरी मेकअप करत जा, छान दिसतेस. तर अशा पद्धतीने बायका यायला सुरुवात झालेली होती. अशा पद्धतीने एक एक करून सगळ्या येत होत्या. छान असा झाला माझा कार्यक्रम. तुम्ही मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कर्नाटकात नाही आहे गाव सगळ्यांचं, बॉर्डर अर्धा तास लागतो बेळगावला. बॉर्डर कर्नाटकची लागते ना. हा, बॉर्डर कर्नाटक. शिवनी अशा साड्या ह्या बेळगावमध्येच भेटतात. चेक्स पण एकदम छोटे. काय पुरणपोळीला चव येण्यासाठी घालतात गुळ. सुदेशरावांचे नाव घेऊन खाते तिळगुळ. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, सुधाकररावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. तू पण ते रात्र दिवस कधी पुनम कधी दिवस. वीरेशरावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकूचे दिवस. मी सगळ्यांना जे येतं तेच घेते. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून. सतीशरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. संक्रांतीला जोडी जगदीशराव आणि माझी जोडी अशीच राहो आनंदी. के लिए मैं आज सज सज के हुई हूँ रेडी. निपेन से मैंने बांधी है जन्म के लिए बेड़ी. 7 जन्म के लिए बेड़ी. छान छान छान. आता तो अच्छा ही है ना. सबसे न्यारा सबसे प्यारा विनय भाटिया मेरी आंखों का तारा. गुगलला शोधलं की नाही. सरत होते हरट. राहुल रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. ओके, छान छान. दोन्ही तू पण. सासू माझी मायाळू ननद माझी हौशी. सासू माझी मायाळू ननद माझी हौशी. निशिकांत रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. आता तुम्ही. आदर मान सन्मान, मोठ्यांचा करावा आदर मान सन्मान. जगदीशरावांचे नाव घेऊन देते सौभाग्याचे वाण. अशा पद्धतीने मी हे स्नॅक्सचे पॅकेट्स बनवलेले होते. प्रत्येकाला आले की एक एक द्यायला असं. एक तो नारळाचा लाडू आणि थोडे थोडे वेफर्स अशा पद्धतीने. चला तर मग तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय आणि कमेंट करायला विसरू नका.